मनोज जरांगे पाटील पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटक वॉरंट रद्द करण्यासाठी आता हजर झालेले आहेत। 2013 मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जरांगेंच्या विरोधात वॉरंट जारी झालेलं होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे आज कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। मिकी घाई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, सध्या कोर्टात काय घडतंय आणि हे प्रकरण कधीचं आहे? अमोल, जर बघितलं तर जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने 2013 साली एक नाटकाचं आयोजन केलं होतं। या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर जे पैसे त्यांना देणं अपेक्षित होतं ते जरांगे पाटील यांच्या संघटनेकडून देण्यात आलेले नव्हते। त्यामुळे या प्रकरणी एक तक्रार न्यायालयात दाखल झालेली होती आणि त्यानुसार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या अगोदर देखील याच प्रकरणी जरांगे पाटील यांनी अटकपूर्व जामीन देखील घेतलेला होता, परंतु कोर्टाने नुकतंच त्यांच्या संदर्भात वॉरंट बजावलेलं होतं आणि आज त्यांना कोर्टासमोर हजर राहणं हे बंधनकारक होतं। त्यामुळे आत्ताच जरांगे पाटील हे शिवाजीनगर कोर्टात दाखल झालेले आहेत। काही वेळातच ते कोर्टासमोर हजर राहतील। या संपूर्ण प्रकरणात आता कोर्ट या वॉरंटवर काय त्यांना सुनावणी देतं हे ऐकणं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जरांगे पाटील यांच्या विरोधात अशा पद्धतीने 2013 साली 2013चं हे प्रकरण होतं आणि याच प्रकरणामध्ये आता नेमकं कोर्टात काय घडणार आहे या संदर्भातले अपडेट मिकी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।